आणि वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करून आनंद वाटण्यापासून ते वृद्धांना भगवद्गीतेचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यापर्यंत, तसंच आदिवासी भागातील गरीब गरजू लोकांना कपडे, धान्य, वह्या, पुस्तकं आणि इतर आवश्यक साहित्य देऊन मदतीचा हात संस्थेनं कायम पुढे केला आहे. महिला सबलीकरणासाठी विविध उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाते आणि त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. तसंच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, आरोग्य शिबिरं आयोजित करणं, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करणं, तसंच आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि डोमेसाईल सारख्या सेवांसाठी कॅम्प आयोजित करणं अशा अनेक समाज उपयोगी कार्य संस्था करीत आहे. समाजातील केलेल्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत जागृत महाराष्ट्र चॅनेलकडून नामदेव विठ्ठल झिंगाडे यांना जागृत आदर्श संस्था 2026 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याला मनपूर्वक सलाम आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. माझे संस्थापक अमोल मला जेव्हा म्हणाला की आमचा जसा कार्यक्रम असतो आणि आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करतो, तर माझी इच्छा आहे की तुम्ही यावं. तर मी 4 महिने बिग बॉसच्या घरात होते, त्यामुळे मला कल्पना नव्हती. सगळं मी जेव्हा रिसर्च केला जागृत महाराष्ट्राचा की अमोल खरंच असं काय काम करतो का, की जो कोणी आवाज उचलतो आणि तो शासनपर्यंत घेऊन जातो, जिथे ते प्रॉब्लेम्स होतात तिथे अमोल उभा असतो. तेव्हा मी सर्च केलं, तेव्हा त्या सर्च केल्यानंतर मला कळलं की खरंच असं आहे की अमोल हे सगळं करतो. जी गोष्ट